पुण्यातील एका कॅफेमध्ये बनमस्क्यात काचेचे तुकडे आढळले होते। कॅफेला काचेचे तुकडे आता महागात पडले। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई केली तर गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरत्या स्वरूपामध्ये निलंबित करण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। पुण्यातील प्रसिद्ध कॅफे गुडलक हे सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करण्यात आलेला आहे। याच गुडलक कॅफेमध्ये आपण पाहिलं की 8 जून रोजी एक ग्राहक या ठिकाणी आलेले होते आणि त्यावेळी त्यांच्या बन मस्क्यामध्ये काचेचा तुकडा आढळलेला होता आणि त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्याच्यानंतर याची दखल आहे ती अन्न आणि औषध प्रशासनाने घेतली आणि अन्न आणि औषध प्रशासनाने या गुडलक कॅफेमध्ये तपासणी सुद्धा केलेली होती। या तपासणीमध्ये काही त्रुटी आहेत त्या सुद्धा आढळून आलेल्या आहेत, जसे की किचनमध्ये घाण असणं, फ्रीजमध्ये अस्वच्छता असणं, त्याचबरोबर पाणी ठिकठिकाणी साचणं अशा पद्धतीचं तपासणीमध्ये आढळून आलेलं आहे। आणि त्याचबरोबर बन मस्क्यामध्ये जो काचेचा तुकडा आढळून आलेला आहे याची सुद्धा तपासणी FDA कडून करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर आपण पाहिलं की कॅफे गुडलक जे पुण्यातल्या डेक्कन भागातलं प्रसिद्ध असं कॅफे आहे, जिथं दररोज हजारोंच्या संख्येने पुणेकर हे या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी येत असतात, पण आता हे कॅफे आहे ते अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। FDA ने या गुडलक कॅफेला एक दणका दिलेला पाहायला मिळतोय। आता हे कॅफे नेमकं सुरू कधी होतंय हे पाहणं महत्वाचं असेल, पण अनिश्चित काळासाठी आपण पाहिलं की या ठिकाणी जे पोस्टर लावण्यात आलेलं आहे की दुरुस्तीच्या कारणास्तव हे हॉटेल बंद ठेवण्यात आलेलं आहे, पण जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार FDA ने या ठिकाणी कारवाई केलेली आहे। आणि आता FDAच्या कारवाईनंतर त्यांचा जो अहवाल आहे या अहवालामध्ये काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असेल। पण पुण्यातील प्रसिद्ध अशा कॅफे गुडलक मध्ये बन मस्क्यामध्ये काचेचा तुकडा आढळून आलेला होता आणि त्यानंतर जी कारवाई करण्यात आलेली आहे त्यानंतर आता हे कॅफे गुडलक आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।